चलो आवाज येते सर्वांना. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. चलो आवाज येते सर्वांना. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण केवल प्रयोगी अव्यय या शब्दाच्या जातीवर विचारलेले महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आवाज ओके माझा? आवाज ओके आपल्यापर्यंत? काल आपण मागच्या तासिकेला काय पाहिलं? केवल प्रयोगी अव्यय ही शब्दाची जात पाहिली, त्याचे सर्व प्रकार पाहिले आपण. केवल प्रयोगी अव्यय ही भावना प्रधान असतात, बरोबर राईट का? 2 मिनिटात सांगत आहोत. केवल प्रयोगी अव्यय ही वाक्याचा भाग नसते. केवल प्रयोगी अव्ययाला विभक्तीचा प्रत्यय लागत नाही हे आपण पाहिलं. केवल प्रयोगी अव्यय ही शब्दाची अविकारी जात आहे. जो शब्द आपल्या मनातील गुणधर्म भाव दाखवितो त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. तसे मुख्य 9 प्रकार पडतात, बरोबर राईट का? भावनेवरून केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार सांगितले होते. पण काही शब्द असे होते जी केवल प्रयोगी अव्यय कोणतीच भावना व्यक्त करत नाहीत, त्यांना व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आपण हे आपल्या तासिकेमध्ये शिकलो. म्हणे बेटे वेडे बापडा आपला मग तर घ्या, ही शब्द जी आहेत ही केवल प्रयोगी अव्यय आहेत. ही कोणतीच भावना व्यक्त करत नाहीत, आणि जी केवल प्रयोगी अव्यय कोणतीच भावना व्यक्त करत नाहीत त्यांना व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. शिकलो आपण. आणि याही पुढे जाऊन आपण केवल प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार पाहिलेच. पण काही केवल प्रयोगी अव्यय बोलताना लकब म्हणून वापरली जातात. जी केवल प्रयोगी अव्यय बोलताना लकब म्हणून वापरली जातात त्यांना पादपुराणार्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच पालुपदे म्हणतात. बरं का? जळलं, मेलं, आणखी, आता हे सर्व पाहिले आपण. आणि आज आपल्याला केवल प्रयोगी अव्यय यावर विचारलेले महत्वाचे आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. वेळ न गमावता पहिला प्रश्न आपल्या समोर केवल प्रयोगी अव्ययावर विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी काळजीपूर्वक वाचा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवल प्रयोगी अव्ययाचे नाही म्हणते? आता कोणते नाहीत ते आपल्याला पाहायचं. पहिले तर कोणते वैशिष्ट्य आहेत ते पाहू आपण वाचून. ती वाक्याच्या आरंभी येतात. आता केवल प्रयोगी अव्यय शक्यतोवर मोस्ट ऑफली तुम्ही कोणताही घ्या, वाक्याच्या सुरुवातीलाच आपण पाहिले. अरे रे फार वाईट झाले, शाबास, काय चांगला खेळलास राव तू. कुठं आलं? सुरुवातीला येते ना, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला येतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहेच. ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्तीचे प्रत्यय नसतो. केवल प्रयोगी काल मी बोंबलू सांगितलं जेव्हा आपण सविस्तर केवल प्रयोगी अव्यय शिकलो, आपल्या ऍपमध्ये शिकलो ना लाईव्ह बॅच मध्ये, तेव्हा काय सांगितलं मी तुम्हाला? केवल प्रयोगी अव्ययांना कुठलाच विभक्तीचा प्रत्यय लागत नाही, ते वाक्याचा भाग नसतात. शिकलो? म्हणजे याचा अर्थ ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्तीचे प्रत्यय नसतो, बरोबर आहे. एकच उद्गारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करते, बरोबर राईट. एखादा शब्द आहे तो 1-2 प्रकारात येऊ शकते. वाह वाह हे हर्षदर्शक बी आहे, प्रशंसादर्शक बी आहे, बरोबर राईट का? ओ आनंद बी दाखवते, ओ आश्चर्य बी दाखवते. एकच केवल प्रयोगी अव्यय विविध भावना व्यक्त करू शकते, बरोबर राईट का? अरे हो की नाही? आणि केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून पडतात, त्याच्या स्वरूपावरून पडत नाहीत. तर केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार भावनेवरून पडतात. कशावरून पडतात? भावनेवरून केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार पडतात. कोणतं वैशिष्ट्य नाही? फक्त डी बरोबर, म्हणजे डी हे वैशिष्ट्य नाही. बाकी 1, 2, 3 हे वैशिष्ट्य आहे. ABC डी वैशिष्ट्य नाही. विचारलं कोणतं वैशिष्ट्य नाही? 4 नंबरचं वैशिष्ट्य नाही. ओके, क्लिअर? काही डाऊट आहे? प्रश्न आलेला आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययाच्या प्रकारानुसार अचूक जोड्या लावायच्या आहेत. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत केवल प्रयोगी अव्ययात. आलेला प्रश्न आहे रे बाबा. नंबर 1 काय म्हणते? हर्षदर्शक. हर्ष म्हणजे आनंद. शाबास, वाह वाह. आता शाबास, शाबास हे काय आहे? शाबास, काय चांगला खेळलास तू, काय केली तुझी प्रशंसा केली तुझी. आणि प्रशंसा केली म्हणजे शाबाशी, प्रशंसादर्शक डीचं 1. डीचं 1 कुठं आहे? बरं आणखी पुढे पाहू, काही अडचण नाही. पुढे पाय. हर्षदर्शक. हर्ष म्हणजे आनंद. वा वा वा, हा हा, पाहिलं आपण? हे हर्षदर्शक आहेत, म्हणजे पर्यायापैकी वाह, ओहो, हे हर्षदर्शक. 1चं 4 कुठं आहे का? 1चं 4 मध्येच आहे, म्हणजे उत्तर आपलं 4च असलं पाहिजे. 1चं 4 म्हटलं ना मी, हर्षदर्शक वा, हा हा, हे हर्षदर्शक आहे. 1चं 4, 1चं 4,
मध्येच आहे. बाकी जोड्या लावून पाहू. शोकदर्शक, शोक म्हणजे काय? दुःख. शोक म्हणजे दुःख. अरे रे फार वाईट झाले. ज्या शब्दामधून काय दाखवलं जाते? दुःखाची भावना दाखवली जाते, त्याला शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. अरे रे, शिव शिव, हर हर, हाय हाय. पाठ करा सांगितलं होतं मी तुम्हाला. ऐ बोलणार रे, शिव शिव, हर हर, हाय हाय, देवा रे. ठेच लागली की म्हणतो आई ग. काय झाली? दुःख झालं. आई ग. हे शब्द काय दाखवतात? दुःख दाखवतात. याला म्हणतात शोकदर्शक. अरे रे, हाय हाय, हे शोक दाखवतात. अबब, बापरे, आश्चर्य दाखवतात. बापरे, केवढा मोठा साप. काय झालं? आश्चर्य झालं. आश्चर्य दर्शक आणि प्रशंसा. ओके, पर्याय क्रमांक 4. डाऊट केल्या? ओके, रेडी? चलो नेक्स्ट प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चला सोडवा. केवलप्रयोगी अव्ययाच्या योग्य जोड्यांचे गट ओळखा. जोड्यांचे गट ओळखायचे आहेत. शोक द्योतक. द्योतक म्हणजे दर्शक. शोक द्योतक म्हणजे दर्शक. हाय रे, आई, आई ग. आताच बोललो ना, हा शब्द आहे म्हणजे हे आहेतच ना याच्यासोबत. दुःख झालं म्हणजे येतात. स्वीकार दर्शक. स्वीकार दर्शक म्हणजे संमती दर्शक. संमती दर्शक हा प्रकार आहे, त्याला पर्यायी शब्द वापरला स्वीकार दर्शक. बरोबर, राईट का? स्वीकार दर्शक कोणते आहेत? ठीक, जी हां, अच्छा, बरं आहे. ठीक, जी हां, अच्छा, बरं आहे. हे काय आहेत? हे स्वीकार दर्शक म्हणजे आहेत. संबोधन दर्शक. संबोधन म्हणजे हाक मारणे. संबोधन म्हणजे हाक मारणे. बरोबर, राईट का? अहो, अग, अरे, ये, बारे, हे शब्द हाक मारण्यासाठी वापरतात, त्याला संबोधन दर्शक म्हणतो. बरोबर आहे. आपण म्हणतो अरे इकडे कुठं चाललास? हाक मारली. हाक मारली म्हणजे बोलावलं, त्याला संबोधन दर्शक म्हणतात. आश्चर्य दर्शक. आश्चर्य. हा हा, आश्चर्य झालं. अरे बापरे, ओहो. बरोबर, आश्चर्य. म्हणजे याचा अर्थ हे सर्व जोड्या कशा आहेत? सर्व पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. उत्तर बरोबर आहेत का सर्वांचे? 4. एकानंच उत्तर दिलं. बाकी काय झोपले काय डंगऱ्या? उत्तर दे ना. उत्तर आले बाई. दन 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 दन. फक्त एकानं उत्तर दिलं. दिले वाटते खाली. शाबाश. दिले दिले दिले. व्हेरी गुड. असे उत्तर आले पाहिजेत. चलो नेक्स्ट. त्याला सांगा काय म्हणतात? ओहो, अबब, ओ बापरे, अहाहा, अरेच्या. आता हे तर बोंबलू बोंबलू सांगितलं होतं. अरेच्या म्हटलं, लक्षातच ठेवायचं. अरेच्याचा अ आणि आश्चर्य दर्शकचा आ. आ म्हणजे अरेच्या हे कोणतं केवलप्रयोगी अव्यय आहे? अरेच्या हे कुठं गेलं रे? आश्चर्य दर्शक केवलप्रयोगी अव्यय. अबब, केवढी प्रचंड गर्दी ही. काय झालं? आश्चर्य झालं ना. अबब, केवढी प्रचंड गर्दी ही. आश्चर्य झालं. ओहो, ओहो, अबब, ओ बापरे, अहा, हे काय आहे? हे आश्चर्य दर्शक केवलप्रयोगी अव्यय आहेत. बाकी हे संमती. संमती म्हणजे होकार सांगितलं होतं. ज्या ज्या भावनेतून परवानगी दिली जाते, संमती दिली जाते, त्याला संमती दर्शक म्हणतात. ठीक, जी हां, अच्छा, बरं आहे, हे काय आहेत? वैभवराव, काय आहे ते? हे संमती दर्शक. प्रशंसा. प्रशंसा म्हणजे एखाद्याची स्तुती करण्यासाठी शिकलो आपण. बरोबर आहे का? शाबास, भले, फक्कड, खाशी, हे प्रशंसा दर्शक. आणि शोक. शोक म्हणजे एखादा गचकला की आपण म्हणतो ना, अरे रे फार वाईट झाले, दुःख झालं असेल. शिव शिव, हर हर, हाय हाय, हे शोक दर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. यस, काय आहे ते? शोक दर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. तो म्हणे वेडा झाला. आणि काय म्हणते? अधोरेखित केवलप्रयोगी अव्यय. अधोरेखित कशासाठी? म्हणे. आता मी सांगितलं होतं तुम्हाला, म्हणे बेटा, म्हणे वेडे बेटे आपला बापडा मग तर घ्या. ही काय आहेत? ही व्यर्थ केवलप्रयोगी अव्यय आहेत. जी केवलप्रयोगी अव्यय, काय म्हटलं? जी केवलप्रयोगी अव्यय, तो म्हणे वेडा झाला, या वाक्यातील म्हणे हे शब्द सांगत आश्चर्यदर्शक, पादपुराणार्थक, शोकदर्शक, तिरस्कार दर्शक. तर पर्यायापैकी काय पाहिजे याचं उत्तर? तो म्हणे वेडा झाला. काय येईल? पादपुराणार्थक कोणते शब्द आहेत? बरं का, जळलं, मेलं, आणखी, आता. बरं का, जळलं, मेलं, आणखी,
आता हे शब्द आहेत पादपुराणार्थक आहेत. यस. पण म्हणे, बेटे, वेडे, बापडा, आपला ही व्यर्थ केवल प्रयोगी अव्ययी आहेत. कोणती आहेत? व्यर्थ. पर्याय दिला का? नाही. तर हा प्रश्न, याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं? व्यर्थ केवल पर्यायापैकी कोणतंच उत्तर नाही. कळालं का? अरे म्हणे हे काय पाहिजे होतं? हे काय पाहिजे होतं? व्यर्थ. व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. यस. चलो, समजला? म्हणजे पर्यायापैकी नाही, सदर प्रश्न रद्द. चलो नेक्स्ट. असेही प्रश्न येतात, एखादा गुगली टाकते, येणार असेल तर येईना बापडा, या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय कोणतं? तर आताच बोललो, बापडा. म्हणे, वेडे, बेटे, बापडा, आपला, मग तर घ्या. ही सर्व केवल प्रयोगी अव्यय कोणती आहेत? हे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत. मग यातला पर्याय क्रमांक 3. आणि हे सर्व कोणते आहेत? हे सर्व जे बोललो हे कोणते केवल प्रयोगी अव्यय आहेत? व्यर्थ केवल प्रयोगी. व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. जी केवल प्रयोगी अव्यय कोणतीच भावना व्यक्त करत नाहीत त्यांना व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. सांगा, इथपर्यंत राईट? काही डाऊट कोणाला रे बा? कोणाला डाऊट आहे? काही खुमखुमी आहे तुमच्या मनात? वैभव, साक्षी मॅम, ज्ञानूभाऊ, राजेश, हरिओम, कृष्णा, सगळ्याचे नाव घेणे शक्य आहे का? नाही. काही डाऊट असेल तर विचारा मला. चलो, पुढील केवल प्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा. चुकीची ओळखा. चुकीची ओळखा म्हणजे 3 बरोबर दिल्या भाऊन. बरोबर राईट. आश्चर्यदर्शक, अरेच्छा. अरेच्छा, आचार्य. आ लक्षात ठेवायचा, मी बोललो होतो. अरेच्छा हा आचार्यदर्शक आहे, ही जोडी बरोबर आहे. मौनदर्शक, गप. मौन आहे. चुप, चुपचाप, गप, गुपचुप. हे काय आहेत? हे मौनदर्शक आहे. मौन म्हणजे शांतता. यस. यस. जिथं शांततेचं वर्णन असते तिथं मौन. चुप, चुपचाप, गप, गपचूप. मौनदर्शक. संबोधन दर्शक, अगे, अहो, अग, अरे, बारे हे शब्द हाक मारण्यासाठी म्हणजे संबोधित करण्यासाठी वापरतात, म्हणून यांना संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. आता हे म्हणजे बापरे प्रशंसा. बापरेनं प्रशंसा होते का? अरे बापरेनं प्रशंसा होते का? बापरे हे काय पाहिजे होतं? बापरे हे काय आहे? हे आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय. बापरे हे काय पाहिजे होतं? आश्चर्य. हे प्रशंसा पाहिजेत नाही, हे चुकीचं आहे. ओके. प्रशंसा कोणतं पाहिजे? शाबास, वाह, बरोबर आहे का? फक्कड, खासी हे प्रशंसा दर्शक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. काल रात्री म्हणे गारा पडल्या आणि अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. म्हणे. म्हणे हे काय आहे? तर म्हणे हे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. पण याने शब्दाची जात विचारली. शब्दयोगी अव्यय आहे का? नाही. उभयान्वी अव्यय आहे का? नाही. उभयान्वी अव्यय 2 वाक्य जोडते, 2 शब्द जोडते, शिकायची बाकी आहे. केवल प्रयोगी अव्यय आहे, पण पर्याय खाली बाकी. क बरोबर. क बरोबर कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. फक्त क बरोबर, बाकी सर्व चूक. 3 नंबर. क्लियर? चलो, क्रिया विशेषण अव्यय तर नाहीच. म्हणे, वा वा छान निबंध लिहिला आहेस. सांगा बरं, या वाक्यातलं सगळे लिहायला पाहिजे. वा वा छान निबंध लिहिला आहेस तू. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. वा वा काय केली त्याची आपण? अबे स्तुती केली ना. ए डोमड्या बोल ना बे, नुसतं माठासारखा बसू राहिला तू. वा वा काय म्हटलं? छान निबंध लिहिलास तू. काय केली? तुझी स्तुती केली. की काय केली आपण? स्तुती केली. स्तुती म्हणजे प्रशंसा. पर्याय क्रमांक 1. काय म्हणतात याला? प्रशंसा दर्शक. विरोध. विरोध म्हणजे नकार. विरोध दर्शक कोणते सांगितले होते मी? छे, छे छे, हट, छट हे विरोध दर्शक. मौन. मौन दर्शक आताच बोललो. चुप, चुपचाप, गप, गपचूप. आणि संमती. संमती म्हणजे होकार, ठीक, जी हां, अच्छा, बरं आहे. हे काय आहेत? हे संमती दर्शक आहेत.
पुढीलपैकी केवल प्रयोगी शब्द ओळखा. केवल प्रयोगी शब्द. परंतु. परंतु हे काय आहे? पण, परंतु, बाकी, किंतु, परी हे उभयान्वयी अव्ययी आहेत. कोणते अव्ययी आहेत? उभयान्वयी अव्ययी आहेत. शाबास, हेच उत्तर आहे. शाबास, हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. केवल प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2. ओके, शाबास. आणि शाबास कोणता आहे? तर शाबास हे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. चलो नेक्स्ट. खालील पैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणतं? म्हणजे 4 शब्द आहेत, 4 पर्याय आहेत, त्यातलं प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आपल्याला सांगायचं. सांगा. वाघ, अहा, अरे रे, आई ग, शोक झालं. शाबास, वा वा, सोपं दिलं रे. आणि हे तुम्ही लेक्चर ऐकल्यामुळे तुम्हाला उत्तर यायले सर्व आले. पहिले पाठच करून घेतला आपण आणि त्याच्या ट्रिक्स पण सांगितल्या. बरोबर राईट? बरोबर राईट? चलो, शाबास, वा वा, काय झालं? स्तुती झाली म्हणजे प्रशंसा. छे, छट हे विरोधदर्शक आहे. अरे रे हे काय आहे? हे शोकदर्शक आहे. संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय खालीलपैकी अचूक उदाहरण. संमती. संमती म्हणजे होकार. संमती म्हणजे काय दर्शविला जातो? होकार दर्शविला जातो. ठीक, जी हा, अच्छा, बरं आहे. ठीक, जी हा, अच्छा, बरं आहे. याला काय म्हणतात? याला संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. अबब. अबब हे काय आहे? आश्चर्यदर्शक आहे. वाह वाह, वाह वाह हे हर्षदर्शक बी आहे आणि प्रशंसाही मध्ये येते. छे छे त्यास हे जमणार नाही, हे काय झालं? नकार झाला. नकारदर्शक, विरोधदर्शक आहे. आणि ठीक हे अतिशय उत्तम झाले. काय दिली? परवानगी दिली. फक्त डी. डी कुठं आहे रे? पण पाहिजे काही डोंबळे काय करतात? हे पाहिजे दणकणी 4 नंबर लिहितात. अबे पण खाली पाहिजे ना 4 नंबर, तर हे वेगळं आहे. तर अचूक उदाहरण फक्त इथं काय आलं पाहिजे? फक्त ड कुठं आहे? 3. म्हणजे उत्तर तर बरोबर आलं, पण राऊंड करताना घरात पाणी घालते ती त्याच्या. इथं बरोबर व्हायला त्याला माहित आहे हे 4, त्याला दणकणी अतिउत्साह होते. गेर घरात पाणी. पर्याय क्रमांक काय पाहिजे? 3 पाहिजेत, कारण फक्त ड. ओके, चलो. काय पाहता आपण? केवल प्रयोगी अव्ययावर विचारलेले प्रश्न पाहता. पाद पुराणार्थ केवल प्रयोगी अव्यय असलेलं विधान कोणतं? पाद पुराणार्थ क म्हणजे काय? बोलताना लकब म्हणून वापरते. राम राम काय हा प्रसंग? यात कुठंच नाही आलं. छे मी तसे कुठे काय म्हटले? हे यामध्ये छे हे तर विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय आले. आणखीन काय बरे ते? आणखीन हा शब्द काय वापरतात? आणखीन. आणखीन हा शब्द काय वापरतात? तर हा पादपुराणार्थक. बोला. पादपुराणार्थक केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय वापरतात, हे लक्षात ठेवा. यस, पर्याय क्रमांक 3. वाह, काय हुशार झाले रे पोरं आपले. असे सगळे विषय असले तुमचे की लागले, जमलं दुकान. पण सगळे जीएससी पाहिजे बरं, असं गणित पण पाहिजेत, हे लक्षात ठेवा. नाही तर मराठी आउट ऑफ आणि जीएस मध्ये 25 पैकी 12 नाही लागत. तू पंचवार्षिक योजनेत ते लागत नाही. मग बॅलन्स ठेवा लागेल. गणित बी महत्वाचं आहे, मराठी बी महत्वाचं आहे, जीके पण महत्वाचं आहे. कुठलाच विषय डावलून चालत नाही. पुढील वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. पुढील वाक्यातील केवल प्रयोगी आपल्याला ओळखायचं आहे. अरे रे काय दशा झाली त्याची. अरे रे काय दशा झाली या वाक्यातील केवल प्रयोगी आपल्याला ओळखायचं आहे. काय आहे का? नाही. अरे रे. आणि अरे रे हे कोणतं केवल प्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ते जर पर्याय प्रकार विचारला तर सोपं दिलं. बरोबर. जीएस साठी काय म्हणता सर? जीएस साठी आहे ना सर, तुम्ही 100% तुमच्या सोबत आहो, टेन्शनच नाही घ्यायचं. हा काय म्हटलं? या वाक्यातलं काय सांगत आहो मी? विचारलं केवल प्रयोगी अव्यय विचारलं होतं अरे रे, आणि प्रकार विचारला तर शोकदर्शक. काय म्हटलं? शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. व्यर्थ उद्गारवाची अव्यय. व्यर्थ. व्यर्थ म्हणजे ज्याला काहीच अर्थ नाही असे कोणते शब्द आहेत? म्हणे आहे, बेटे आहे, वेडे आहे, आपला आहे, मग आहे, तर आहे. बरोबर आहेत का? हे काय आहेत? हे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय.
अरे वा, गणेश हा चांगलाच यश मिळवला, अरे वा ही प्रशंसा, शाबास पहिला नंबर मिळवलास तर ही प्रशंसा दर्शक आहे. त्याला म्हणून अक्षर पण येत नाही, तर म्हणून हे या वाक्यात इथं काय आलं तर व्यर्थ उद्गारवाचक म्हणजे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आलं. व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आलं. ओके. अरेच्छा चांगला राम राम, अरेच्छा हित आश्चर्य दर्शक आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. चलो ओके. पुढील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ठीक म्हणजे ठीक या शब्दाची भावना ओळखा. सांगा. यस सर. काय सांगत आहो? केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ठीक ठीक या शब्दाची भावना ओळखा. ठीक ठीक मौन दाखवते का? नाही. तिरस्कार दाखवते का? विरोध दाखवते का? नाही. ठीक हे काय दाखवते? संमती देते. याला संमती दर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. ठीकला काय म्हणतात? संमती दर्शक केवल प्रयोगी अव्यय. यस. काय म्हणतात सर? बस तुमची कृपा राहू द्या सर. नक्कीच 100% आहे बी आणि राहील बी, शंकाच नसावी. केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ठीक ठीक आपण म्हणतो ठीक, जी हा, अच्छा, बरं आहे. काय दाखवला? होकार. आणि ज्या शब्दातून होकार दाखवला जातो त्याला संमती दर्शक केवल प्रयोगी अव्यय. बरोबर आहे का? मौन दर्शक चुप चुपचाप गप गप चुप होते. तिरस्कार दर्शक म्हणजे विरोध. छे छे छे, हट छट हे शब्द बरोबर आहेत का? विरोध म्हणजे नकार आणि तिरस्कार म्हणजे घृणा. याच्यामध्ये काय येते लक्षात ठेवा. छे छे चे कशात येते? विरोध दर्शक येते. छे छे हट आणि छट हे कशामध्ये येते? हे विरोध दर्शक मध्ये येते. आणि तिरस्कार म्हणजे घाण, घृणा, किळसवाण्या प्रवृत्तीचं वर्णन. थू काय म्हणतो आपण? छी, ईश, होड आणि फुस हे शब्द काय आहेत? तिरस्कार दाखवतात. काय दाखवतात? तिरस्कार म्हणजे घाण, घृणा. बरोबर आहेत का? शाबाश. छी किती घाणेरडा आहेस तू. आताच बोललो मी याच्या आधी. छी, थू, ईश, हुड, फुस घाण दाखवतात, घृणा दाखवतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? तिरस्कार दर्शक. तिरस्कार म्हणजे काय होते? तिरस्कार म्हणजे घाण, घृणा, किळस याला म्हणतात तिरस्कार दर्शक. हुड, फुस बरोबर आहे ना? छी, ईश. यस. ओके. यायला पाहिजे सर्वांना उत्तर. दन 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 यायला पाहिजेत. खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय आश्चर्यबोधक म्हणजे आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखा. आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखा. सांगा. हा हा, अरे रे, बाप रे, छे छी. आता छे छे हे नकार दाखवते म्हणजे विरोध दाखवते. अरे रे हे शोक दाखवते. बापरे केवढी प्रचंड गर्दी ही. अहाहा हे दोन्ही शब्द काय आहेत? हे दोन्ही शब्द आश्चर्य दाखवतात. आश्चर्य दर्शक म्हणजे बापरे तर आहेच पण अहा सुद्धा आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात यावा. बापरे आहेच ना, बापरे आहे नो डाऊट, पण अहा हे सुद्धा कधी कधी आश्चर्याचं काम करते. त्यामुळे याचं उत्तर 1 आणि 3 पण येऊ शकते. त्यामुळे सदर प्रश्न रद्द करण्यात, म्हणजे मी नाही करत, अवे रद्द करण्यात आलेला आहे. येते ते आणि पाहून घे तू. शाबास. बापरे तर आहेच पण कधी कधी हा सुद्धा आश्चर्य. तसं ऍक्च्युली हा हे काय आहे? तसं ऍक्च्युली जर पाहिलं तर हे हर्षदर्शक आहे. वा 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 हा आणि ओ हो. पण हे कधी कधी हा हे आश्चर्यदर्शक सुद्धा काम करते. पण मन बेटे स्वस्त राहीना. बेटे काय म्हटलं? पण मन बेटे स्वस्त राहीना या वाक्यातील बेटे या शब्दाची म्हणे बेटे वेडे आपला बापडा मग तर घ्या काय आहेत? व्यर्थ उद्गारवाचक म्हणजे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. संमतीमध्ये कोणते येतात? ठीक, जी हा, अच्छा, बरं आहे. संमती देते. संबोधन म्हणजे एखाद्याला हाक मारतो. अहो, अग, अरे हे काय आहेत? हे संबोधन दर्शक आहेत. हर्ष म्हणजे मोकाट, आनंद. वा 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 हा ओहो हे हर्ष दर्शक आहे. चलो नेक्स्ट सांगा बरं.
व्यर्थ उद्गारवाची अव्यय तुम्हाला ओळखायचं आहे, कोणत्या वाक्यातला आहे सांगा. शांत बसू नका मॅडम, टाईट बसा जरा, बसून ऐका लेक्चर. तुम्ही झोपून ऐकता राजा लेक्चर माट्यासारखा असं झोप लागायची नाही एखाद्याला ऐकताना. एकतर वेळ मस्त थंड वातावरण आहे. हा व्यर्थ, शाबाश आशुतोष चांगले. आता शाबाश हे काय आहे? प्रशंसादर्शक आहे. ओहो ती पहा बस आली, हे व्यर्थ नाही. येणार असेल तर येईना बापडा, बापडा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. यस. अरेच्या, अरेच्या काय आहे? अरेच्या हे काय आहे? अरेच्या हे आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. अरेच्या हे काय आहे? अरेच्या हे आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. यस. चलो पुढील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा. केवल प्रयोगी योग्य. रिकामी जागा किती उंच मनोरा हा. बरोबर आहे ना? किती उंच मनोरा हा. काय केलं? आश्चर्य दाखवलं. अबब किती उंच मनोरा. अरे रे इथं का मेलं का कोणी? दुःख थोडी झालं आपल्याला. अय आई काय शोक झाला का तुले? नाही झाला. ईश्य, ईश्य कशात येते? घाण. ईश्य होड फूस म्हटलं होतं ना. 2 कस काय उत्तर द्यायला तुम्ही याचं? हा 1. शाबाश वैभव. काय म्हणते? अबब किती उंच मनोरा हा. काय आलं? काय झालं? आश्चर्य झालं. आणि आश्चर्य असेल तर याला काय म्हणतात? हा ना, अबब किती उंच मनोरा आश्चर्य दर्शक. बापरे केवढा मोठा साप, आश्चर्य झालं. अरेच्या आश्चर्य दर्शक. यस, माहित असलं पाहिजे. अरे रे सचिन तेंडुलकर आउट झाला. आता काय दुःख झालं का? तुला आनंद झाला का असं म्हटल्यावर? अरे रे सचिन तेंडुलकर वाईट झाला. काय झालं? दुःख झालं. आणि दुःख जर होत असेल तर त्याला काय म्हणतात? आता हे तर इथं जातच विचारली कार्यकर्त्यांना, प्रकार विचारायला पाहिजे होता. केवल प्रयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्ययातला प्रकार कोणता? केवल प्रयोगी अव्यय आहेच पण त्यातला प्रकार कोणता? कोणता आहे? शोकदर्शक. शाबाश. काय आहे? शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. यस. ओके चलो नेक्स्ट. छे गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे. काय केलं? छे 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 हट छट. काय दाखवते यातून? शोक दाखवते का? आश्चर्य दाखवते का? का विरोध दाखवते का तिरस्कार? सांगा सांगा, या 3 पैकी सांगा. हे मोडून टाकू द्या 1 मिनिट. आता सांगा काय आहे? या 2 पैकीच आहे. छे गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे. छे हे केवल प्रयोगी अव्यय. छे 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 हट छट नकार दाखवते आणि नकार दाखवत असेल तर त्याला काय म्हणतात? विरोध दर्शक. विरोध झाला ना, बरोबर आहे का? छे 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 हट छट तिरस्कार आला का? तिरस्कार मध्ये कोणते येतात? थू, छी, ईश्य, हुड, फुस. घृणा आहे, घ्राण आहे. मग पण इथं काय विचारलं? छे 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 हट छट. चलो नेक्स्ट. अरेच्या. आता अरेच्या तर कितीतरी वेळा येऊन गेलं. अरेच्या हे अरेच्याचा अ आश्चर्याचा आ. अरेच्या या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार. अरेच्या हे काय आहे? अरेच्या हे आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 2. अरेच्या आश्चर्य दर्शक. अरेच्या आश्चर्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणती भावना व्यक्त होती? सांगा बरं. छे छे मी तसे म्हणालोच नाही. किंवा त्याच्याही पेक्षा लक्षात ठेवा मॅडम, टेन्शनच घेऊ नका तुम्ही, मी सांगतो ते लक्षात ठेवा. छे 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 सांगा उत्तर आहे. सांग रे. हट आणि छट हे काय आहे? हा कोणता भाव दाखवते? तुच्छता, तिरस्कार, आश्चर्य का विरोध? विरोध दाखवते. पर्याय क्रमांक 4. असे उत्तर यायला पाहिजे भाऊ. दन मास्तरले जरा आणखी करमते. बरोबर आहे ना? छे 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 हट छट हे काय आहेत? हे विरोध. विरोध म्हणजे नकार. विरोध म्हणजे काय होते? नकार. रिकाम्या जागे योग्य केवल प्रयोगी अव्यय भरा. रिकामी जागा साहेब मी मध्ये बोलू का?
साहेबाले काय म्हणता, अरे म्हणता का, अरे कारे घालता का तुम्ही साहेबाले, माघारी काही बोला, देखत म्हणता का अरे, बरोबर राईट का, माघारीत तुम्ही शिवाय दिसन, चॅलेंज आहे का तुम्हाला भाऊ. काय म्हणतो आपण, अहो साहेब मी मध्ये बोलू का, किंवा अहो साहेब मी घरी जाऊ का, पर्याय क्रमांक कुठे गेलं रे, अहो काय दिली, हाक मारली, संबोधित केलं, काय येणार येतं, अहो. अहो हे कोणतं पर्याय येते, संबोधन दर्शक, संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय. अहो साहेब मी मध्ये बोलू का, पर्याय क्रमांक 2. यस. चलो नेक्स्ट. पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, अबब काय प्रचंड इमारत ही, अबब काय प्रचंड इमारत ही, काय झालं, आश्चर्य झालं, अबब काय प्रचंड इमारत ही, बरोबर राईट का, काय झालं, हे आश्चर्य झालं, आश्चर्य म्हणजे उद्गारवाचक झालं, पर्याय क्रमांक 3. तसं मूळचं काय ते आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय, बरोबर राईट. चलो नेक्स्ट सांगा, ऋषी बोल रे बा. हा, शाबास हे कोणतं अव्यय आहे, शाबास हे केवल प्रयोगी अव्यय आहे, आणि केवल प्रयोगी अव्ययामधलं कोणतं आहे, तर प्रशंसा दर्शक, प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. कोणतं, शाबास हे प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. डाऊट क्लियर, यस. चलो नेक्स्ट. पुढील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करा, रिकामी जागा काय दुर्दशा झाली आहे त्याची. आपण म्हणतो अरे रे काय दुर्दशा झाली, वाईट स्थिती झाली, काय झालं, दुःख झालं, आणि दुःख होत असेल तर अबब काय तुला आश्चर्य होईल का रे बाबा, वाहवा तुले काही आनंद झाला का, छी घाण झाली का, नाही, अरे रे पर्याय क्रमांक, दुःख झालं ना, अरे रे काय दुर्दशा झाली, अरे रे काय दुर्दशा झाली, पर्याय क्रमांक 4. ओके. चलो नेक्स्ट बोलो. केवल प्रयोगी अव्ययावर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न, PYQ महत्वाचा. काल म्हणे खूप पाऊस पडला, या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणे, आता म्हणे हे कोणतं आहे, हे केवल प्रयोगी अव्यय आहे, आणि कोणतं केवल प्रयोगी अव्यय आहे, म्हणे बेटे बापडा आपला, मग तर घ्या व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत, व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत. यस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्वाचे PYQ अभ्यासले केवल प्रयोगी या शब्दाच्या जातीवरील. ओके, म्हणजे तुम्ही आधीचं थेरी मधलं सेशन जर पाहिलं तर हे प्रश्न तुम्हाला एकदम बेसिक वाटतील, पण आलेले प्रश्न आहेत भावा, मी काही तयार नाही केले, आलेले घेतले, जोड्या लावाई घेतले, सीसॅट सारखे घेतले, बरोबर बरोबर तसे घेतले, वन लाइनर सुद्धा घेतले, असेच प्रश्न येतात. काल शिकवलं, काल तुम्ही ते ऐकलं व्यवस्थित, म्हणून तुम्हाला एकदम सोपं गेलं. ओके, तर भेटू पुन्हा पुढच्या सेशनमध्ये. ओके, गुड बाय, हॅव अ नाईस डे.